हॅलो नमस्कार. पण एकदा छान अशा ब्लॉग तेलामध्ये मध्ये ना तुझे कांदा स्वागत आहे. टाकला आणि आपला जो खडा मसाला असतो तो टाकला, लसूण आलं. आता लसूण काय मी सोललाच नाही, असंच टाकलाय. आणि इथं तांदूळ भिजून ठेवले. इथे चिकन आहे, चांगलं धुवून घेतलेलं आहे. आणि हा बिर्याणी मसाला आहे. आता आलं पण नव्हतं बरं का, फक्त लसणाची पेस्ट होती. आलं असतं ना तर खूपच भारी लागलं असतं. तर बघा आता यात चिकन टाकते. जर एक मी पिवळं कधी त्यात हे तयारी करणार आहे. मीठ टाकते आता आणि हळद पण टाकून घेते लगेच. इथं पुसलं नाही ना, हळद टाकते. करून घ्यायचं. ते बघा याला असं वापरून ठेवते. हे काय चालू आहे? आज आणले आम्ही चिकन आणि स्पेशल बनवणार आहे बिर्याणी. स्पेशल चिकन बिर्याणी आहे आज आमच्याकडे. आणि आज आहे चिकन बिर्याणी. आणि हे चिकन मी आता वापरून घेतलंय, चांगलं वापरलंय झाकून ठेवून. आता यात मसाले टाकते मी. सगळ्यात आधी टाकत आहे बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी. बिर्याणीचे स्पेशल कारागीर आहे आमच्याकडे. दरवेळेस तुमच्या दादा तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही, दिसतात. मी भाजी बनवू शकतो. बिर्याणी स्पेशल आपल्याकडे आहेत दुसरे आचारी. कोण आहे ते तरी सांगा ना. तू माझी बायको कोण म्हणजे तूच ग, असं म्हणायचं तुम्हाला. आता बघा काय टाकले मी, बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला टाकलाय आता. आता कोणता मसाला? आता आम्ही घरी बनवलेला मसाला आहे. कुठला मसाला आहे? काळा आहे का? काळा मसाला आहे. कमी दिसतोय टाकते, तुला? कमी टाकते. मिरची पावडर पण टाकू राहिली, ती पण थोडीशी टाकणार आहे. दाजूला कमी तिखट लागते. बस का टाकू? बस. तिखट कोणला लागत घरात? घरात कोणाला लागतं? एक मिनिट. फक्त मला, मला पण लागतं. मम्मीला, तुझ्या, आणि मला पण. तुला पण तिखट आम्हाला तिकडनं तिकड चालतं, फक्त दादू. लागतंय. तिखट सगळ्याला आवडतंय, पण दादू बी खात होता तिखट. पण मागच्या वर्षी इतकी तिखट केली तर तिची इच्छाच नाही राहिली बिर्याणी खायची. त्याच्यामुळे तिने सांगितले तिखट एकदम कमी करा, म्हणून थोडीशी मिरची आम्ही कमी केली. आणि चला दाखवा आता परत काय हाले. सगळे मसाले आता मिक्स करून घेतलेले आहेत. आणि तांदूळ बघा धुवून ठेवलेत आम्ही. थोडं भिजवला 2 मिनिटं. थोडा भिजवलेला आहे. आता तांदूळ टाकून देते. आता तांदूळ टाकायचं काम चालू आहे. मम्मी वरून बोलते बाबा, मम्मी त्याच्यावर. काय आलं, थोडी मिस्टेक होती बोलण्यात. तुमच्या दादांना सवय लावायची ना. हा, लागेल सवय बोलता बोलता. आता त्याच्यात तू काय टाकणार आहे? पाणी मिक्स करून. आजवरती राईस मिक्स करून घेणार ना? तूप टाकू का? थोडं का वरून टाकायचं नंतर, आता नाही. झालं, घालून घ्यायची. एक एक दाणा काढून टाकू राहिले बघा. आता याच्यात बसले म्हणजे बरे. नाही बसणार मी तुला अगोदर मी सांगते ना बस. आधी तीच म्हणते बसली बरी. पप्पाचं मत घेत होती ग. मी तुला काय म्हणलं होतं, तांदूळ जरा कमी टाका, त्याच्यात बिर्याणी जास्त. ह्या वेळेस कोणता तांदूळ आणलाय? साधा तांदूळ आणलाय. मी तर दरवेळेस कोणता आणत्या? दरवेळेस बासमती असतो आपल्याकडे. पण आणि ही थोडंसं शेवट आहे आता बिर्याणी, श्रावण महिना लागणार आहे. शेवटची बिर्याणी आमची आता श्रावण महिन्यातली. त्याच्यानंतर आखाड्यातली. आखाड्यात शेवटची बिर्याणी. नंतर 2 महिने कोणी खाणार नाही. श्रावण, गणपती, नवरात्र, तेव्हा दसऱ्यानंतरच खाणार आम्ही. दसऱ्यापर्यंत कोणीही नॉनव्हेज खाणार नाही. आणि ती व्हिडिओ पण दिसणार नाही. तुम्हाला व्हिडिओ पण येणार नाही नॉनव्हेजचा. त्याच्यामुळं व्हिडिओ बघून घ्या बिर्याणी कशी बनवली ती. संध्याकाळी करून खा. तुम्ही पण संध्याकाळी करून. संध्याकाळी करा नाही तर दिवसा करा. 2 टाइम खाता येते. दिवसा केली तर सकाळ संध्याकाळ 2 टाइम चालती. आम्ही त्या हिशोबाने दिवसा करतोय. त्याच्यामुळे बिर्याणीचा प्लॅन आम्ही सकाळी केलेला आहे.
पण आपली बिर्याणी खरंच लय छान होती. आमची बिर्याणी बघा आम्हाला 2 टाइम खायची म्हणून एकदम भरून. आणि होती कशी पण. स्पेशल बिर्याणी आपली स्पेशलच असते. बिर्याणीचे कारागीरच तसे आमच्याकडे. आता कोथिंबीर सगळ्याच टाकते भाज्या वरून. स्पेशल असतात आपल्या. मी जेव्हा बनवते तेव्हा तुम्ही केलेल्या पण छान असतात. आपण मागं मी भरपूर रेसिपी बनवायची. खूप व्हिडिओ चाललेत आमचे जुने व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. पण आहे ना आता एवढ्यात कसं आहे, काळ्या मसाल्याची शेवगीची भाजी बघा तुम्ही, इतकी छान बनवलेली आहे ना. आपल्या भाज्या अशा साध्या घरगुती असतात. जास्त पनीर वगैरे आपण नाही बनवत. आता याच्या काय होऊ द्यायची 3 शिट्ट्या. 3 शिट्ट्या आल्या, 1 शिट्टी आल्या गॅस कमी कर. बारीक शिट्टी राहते ना. ते वडे ठेवले ते खाऊन दाखवते घ्यायचे. वडे. ते वडे खायचे बघ, हे माझे वडे. नाश्त्यासाठी आणली होती ते. चला चिकन बिर्याणी तयार झाली आहे. पहिली घेतली दीदीने. कांदा मस्त चिरलाय. हो आता तुमच्या दादांची. दादू कशी आहे? मला दे ना ते पीस. दादू कशी? अरे लय भारी दिसते, मला खायची आहे. तुला माझ्याकडे खाली तर कळा दिदे हां कशी लय झाली? भारी. आता तुमच्या दादांची रिॲक्शन शिजली का बघते पहिली. घ्या ना. मी घेणार आहे, मला मोठं ताट आणलो का, हे बारीक ताट नाही लागणार. बघा इकडे बघा. आता बिर्याणी तयार झाले. मी पहिली खातो आणि मग तुम्हाला सांगतो कशी झाली म्हणून. आधी घेतो. खातो घेतो मग सांगतो. आता रोज तुमच्या दादा ना भारी भारी भाज्या करतात, खाऊ घालतात. आज ते स्वतः. एक नंबर. ओ खोटं खोटं नका बोलू. नाही नाही खरंच भारी आहे बिर्याणी. नक्की. पटते आहे का? तुम्ही असं छान खाल्लं ना मला पण छान वाटत. थोडा रस्सा पाहिजे होता ना. हं? ठीक आहे. ठेवू का? रसा बिसा नाही आता, असंच खा. ठेवा. काय आणलं रे? अहो माझं हे पार्सल आलंय नायकाचं. काय आलं पार्सल? हे ना माझं नायकाचं पार्सल आलेलं आहे. कधी मागवलं होतं? 2 दिवस झाले मी मागवलं होतं, आता आलेलं आहे. तर खूप अशी छान वस्तू यामध्ये. दाखव की मग. याला मी अनबॉक्स करते. खूप पॅकिंग असेल लय पॅक आहे. काय असायचं? खात नाही खात. सोडून टाकशील आपण. नाही जाऊ दे, मी दाखवतो काय नाही. कारण ना ओपन होत नाही ना. हा तर हे पार्सलची याच्यात आहे ना बिल वगैरे असत. तर तुम्ही काय हे बघा किती भारी पॅकिंग केलेलं आहे. तर हे बघा ह्या आहे स्ट्रिप्स. आणि यात आहे खास. आणि याचं मी अगोदर एक पण मागितलेला आहे, तो यूज केला आणि मग हा मागितलाय मी. तर बघा. तर हे बघा बॉडी केअर चॉकलेटचं वॅक्सचा डब्बा आणलेला आहे मी. त्यासोबत या स्ट्रिप्स पण घेतलेल्या आहे. तर आता छान असं मस्त तुम्हाला ना मी वॅक्स ना ह्याचा आहे ना रिव्ह्यू देणार आहे. खूप असं छान आहे, नक्की तुम्ही ऑर्डर करा. मी हे सगळे प्रोडक्ट आहे ना टॅग करणार आहे. तर व्हिडिओ मध्ये टॅग केलेला आहे तिथून घ्या. खूप असं मस्त आहे. मला हा कितीला भेटला माहित आहे का? 480 रुपयाला हे दोन्ही मिळून, हे आणि हे. आणि प्लस याचं मी जे मशीन असतं ना वॅक्सचं हीटर नाही म्हणत त्याला, काय म्हणते मला आठवत नाही आता, पण ते वॅक्स मशीन मी तुम्हाला आता जस्ट दाखवते. ते सुद्धा मी ऑर्डर केलेलं आहे आणि ते सुद्धा मी नायकावरून घेतलेलं आहे. हे सुद्धा प्रोडक्ट मी नायकावरून घेतलेलं आहे. अजून सुद्धा खूप छान आहे. पण याचं जे आहे ना हे मी अगोदर एक छोटस मागितलं होतं आणि त्याचा यूज केला आणि त्याने ना हात आपले एकदम छान टॅनिंग वगैरे सगळं निघून जातं. तर म्हटलं चला मोठा डब्बा घेऊया. ह्यावेळेस मग मी मोठा मागितलेला आहे. आणि ह्या स्ट्रिप्स आहेत त्याबरोबर ह्या बघा स्टिक पण आहे. आणि माझ्या अगोदरच्या होत्या त्याचा कलर व्हाईट होता, आता ह्या वेगळ्या आहेत. आणि हे बघा खूप सारे जो हे आहे ना 35 आहे, 35 स्टिक आहे. हे पट्ट्या स्ट्रिप आहे. आणि हे बघा ही स्टिक
ह्या 2 स्टिक पण आलेल्या आहेत. तर बघा हा जो आहे ना हे पण मी नायकावरूनच मागितलेला आहे. याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि याचा मी यूज पण केलेला आहे. आणि त्याच्यासोबत मला ह्या स्ट्रिप्स होते, ह्या बघा ह्या वाईट. आता ह्या संपत आल्या म्हणून मी ह्या ऑर्डर केलेल्या आहेत. थोड्या वेग आपण यूज करून बघूया. याची सुद्धा मी याला सुद्धा मी टॅग करणार आहे. आणि तो जो छोटा माझा डब्बा होता ना तर तो संपलेला आहे. तर हे बघा नायकावरूनच घेतलेला आहे. देखो अब मैं अनबॉक्स कर रही हूँ. हे देखो कैसा है. फुटन ते कसं करायचं मी पहिल्यांदा करायला मला हे माहितीच नाही. असंच ना असं खोलायचं. मग तसं नाही ग, असंच आहे. असं वड नाही इकडून तिकडून ते खाली हा तसं वड 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 ना. मला कसं वड. पुढच्या व्हिडिओमध्ये मी याचा रिव्ह्यू देणार आहे. नक्की भारी प्रोडक्ट आहे. आणि जो वॉशिंग मशीनचं जे मी टब क्लीनर घेतलेला आहे ना त्याचा सुद्धा रिव्ह्यू पुढच्या ब्लॉग मध्ये मी देणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय.